हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग्स. तर आज मी विरारवरून माझ्या फ्रेंडला स्पेशली घ्यायला आले, कारण की तिला एवढे मस्के लावून तिला घ्यायला येणं म्हणजे खूप कठीण असतं. मग तिला घ्यायला तिच्या स्टेशनजवळ आले, कारण तिला स्टेशनचं काहीच माहिती नव्हतं. तिला ग्रँड रोडला घ्यायला आले. त्यानंतर थोडे फोटो काढलेले भेटलेले, मग ट्रेनमध्ये फोटो काढलेले बसून. त्यानंतर आम्ही मग तिथून जाणार होतो भायखळ्याला, कारण की आम्हाला व्हिडिओ काढलेला छोटासा दोघींचा. मग आम्ही आतमध्ये फिरत होतो. मी तर व्हिडिओज करत होते, ती फक्त फिरत होती. तिकीट काउंटरवरती जवळ गेली की, कारण की तिला सर्व माहिती आहे की आय थिंक आठवड्यातून एकदा दोनदा येते. तिला सांगते व्हिडिओमध्ये ये, तर ती बोलते की व्हिडिओ करू नये, कारण तिला लाज वाटत होती आणि ती मला भांडतसुद्धा होती खूप. तरीसुद्धा पण मी व्हिडिओ काढत होते. थोडी पोज मारली. त्यानंतर आम्हाला तिकीट भेटली, पण त्यांनी तिकीट फाडून दिली. मग तिकीट काढायची गरजच काय होती ना, फाडली त्यांनी. तिचं नाव सानी आहे, पण मी तिला सान्या बोलते. एवढं शुद्ध कोण बोलणार आहे ना. मग आम्ही गेलो भालू बघायला. इथे गर्दी जास्त नव्हती भालूच्या इथे, पण थोडीफार होती. तर मग आम्ही बघितलेला, पण भालू काय त्याचा चेहरा दाखवायला काय तयारच नव्हते. तुम्ही बघू शकाल की भालू कसा तिकडे काय करतोय काय माहिती, पण तिथेच तो एकटाच तो काला काला दिसतोय ना, तो भालूच आहे. हलतो काय ते तसं बोलत असेल की मला लाज. भालू तर चेहरा दाखवायला तयारच नव्हता. आम्ही विचार केला सोड त्याला. त्यानंतर आम्ही गेलो टायगर बघायला. टायगर होतं पाण्यामध्ये, म्हणजे पाणी होतं तिथे स्विमिंग टाईप थोडं त्याचं अंघोळीचं. तर तुम्ही बघू शकता इथे खूप मोठा होता तो. माणसं तर खूप ओरडत होती. म्हणजे मी फायनली टायगर बघितला प्रत्यक्षामध्ये. गावी असताना कधी दिसलाच नाही, फक्त त्याचा आवाजच ऐकायला यायचा. सो त्यानंतर आम्ही माकडं बघायला गेलो. माकडं तुम्ही बघितलीच असणार ना, म्हणजे गावी वगैरे. तिथे माकडांची इथे सुद्धा खूप भीड होती. जसं की माकडं नाही तर असं कोणतरी सेलिब्रिटी टाईप असतात ना, तसं. तर आम्ही गेलो मग तिथे व्ह्यूला थोडी साईडला करत मला तर माकडं बघण्यात इंटरेस्टच नव्हता, कारण गावी एवढी बघितलीत की असं इरिटेट होत होतं त्यांना बघून. पण ठीक आहे, पण छोटी होती. एक झोपलेला होता, एक झाडात चढतोय. सो असं बघितलेलं. माकडं बघून आम्ही गेलो पेंग्विन बघायला, पण आम्ही काहीच खाल्लं नाही आहे, कारण की आम्ही गरीब. सो म्हणून आम्ही काही खाल्लेलं नाही तिथे. तर पेंग्विन बघायला गेलो. तिकडे गार्डन खूप छान होतं. तर रांगेत उभे होतो हातात हात पकडून, कारण की आमच्या पुढे कपल्स होते. सो मला जेलेसी होते, कारण आमच्याकडे बॉयफ्रेंड्स नाहीत ना. सो हातात हात पकडून आम्ही दोघंच गेलो. आतमध्ये एंट्री भेटली. त्यानंतर पेंग्विन बघत होतो. किती छोटे छोटे क्यूट्स होते ते, म्हणजे क्यूटी टाईप छोटे. तुम्ही बघू शकाल किती भारी स्विमिंग करतायत ते. तिथून बाहेरून कछवा वगैरे बघितलेला, करणी सांबर. हे सर्व बघून आम्ही चिता बघायला गेलो. म्हणजे ती बोलली की चिता आहे, पण तिला कन्फर्म माहीत नव्हतं की चिता आहे की नाही आहे. तर आम्ही गेलो, पण इथे एक डिफरंट होतं की वाघाच्या ठिकाणी त्यांनी काही नावं दिलं नाही, आणि चिताच्या ठिकाणी त्यांनी वाघ असं नाव दिलं. तुम्ही ते बघू शकता, मी झूम करून दाखवलं आहे. तिथे मी